सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील स्वतः सध्या आपल्या सोबत आहेत, एबीपी माझा सोबत आहेत। गेस्ट सेंटर मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। मनोज जी, स्वागत या एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमामध्ये। पहिला प्रश्न, काही आठवड्यांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच खरं तर एबीपी माझावर तुम्ही आंदोलनाची तयारी कशी सुरू आहे हे सांगितलेलं होतं आणि आज तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सरकारला तुम्ही अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे। काय स्वरूप असणार आहे, काय अंदाज आहे तुमचा, किती लोक साधारण महाराष्ट्रभरातनं मुंबईत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? कसं चित्र तुम्ही पाहता जर या 2 दिवसात काही घडलं नाही तर? नाही, अमोलदादा साहेब, हे अवघड आहे। अंकी सांगणं, संख्या सांगणं हे अवघड आहे, कारण यावेळेसचा मराठा अन्यायाविरुद्ध त्याला आता न्याय पाहिजे। त्याच्यामुळं तो विचार करत नाहीये आपण कसं जाणार आहेत, काय करणार आहेत, किती जण जाणार आहेत। हर एक घरातून माणूस उठायला लागला आणि मुंबईकडे निघालाय। शेवटी क्षमता असते दादासाहेब, सहन करण्याची काही सहनशीलता असते। किती दिवस संयम धरायचा? विनाकारणच आम्हाला टार्गेट करायचं, विनाकारणच समाजाला बदनाम करायचं, जातीवादी म्हणायचं, आरक्षण असून द्यायचं नाही, आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण असून कुणबी नोंदी आहेत, गॅजेटियर आहेत आमचे, हैदराबाद जे सातारा संस्थान, ते समाजाला कळतं दादा हे गोष्टी, की आपल्याला जाणून बुजून वेठीस धरलं जातंय, आपल्याला जाणून बुजून अन्याय केला जातो। शेवटी काय असतं बघा, राजकारणातला मराठा असू द्या, व्यवसायातला असू द्या, नोकरीतला असू द्या, किंवा शेतकरी मराठा असू द्या, शेतमजूर असू द्या किंवा कुठलाही असू द्या, कर्मचारी असू द्या, प्रत्येकाला वाटतं हो माझी लेखबाळ अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरगा अधिकारी झालं पाहिजे, पोरगी झाली पाहिजे, आणि ते स्वप्न भंग व्हायला लागलं आमचं आरक्षण असून। म्हणून मराठीनं आता लोकशाही मार्गानं पण पेटून उठले। आता मुंबईत काय निर्णायक टप्पा आहे आरक्षणाचा, आंदोलनाचा हा निर्णायक टप्पा आहे, विजयाचा निर्णायक टप्पा आहे, आणि ह्या निर्णयाच्या टप्प्यात आता मात्र आपण मागं राहायचं नाही हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय। म्हणून मुंबईत मराठी बैठकीला जे दिसत नाहीत तेही मुंबईत दिसणार आहेत, आणि जे बैठकाला दिसते तेही मुंबईत दिसणार आहेत। खूप संख्येनं मराठी मुंबईत घुसणार आहेत, अशा मुंगीला सुद्धा मध्ये शिरता येत नाही, मिळेल त्या रस्त्यानं मराठी यावेळेस मुंबईत येणार आहेत। शांत मनोजजी, मुंबईत येण्याची तुम्ही तयारी तर केलेली आहे, मात्र यापूर्वी जर गेल्या वर्षीची आंदोलनं बघितली तर तुमचा सरकारबरोबर संवाद असायचा, सातत्याने सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी तुमच्याबरोबर संवाद साधायचे। ह्या आंदोलनापूर्वी, कारण हा इशारा देऊन तुम्ही अनेक महिने झालेले आहेत, हा इशारा देताना त्याच्या आधी किंवा नंतर तुमचं या सरकारमधल्या कोणाशी बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं बोलणं झालंय का? किंवा शेवटचं बोलणं कधी झालं होतं? नाही, संवाद पहिल्या सरकारबरोबर शिंदे साहेबाबरोबर होता, सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांशी होता। त्यांना जाण होती गोरगरीब मराठ्यांच्या वेदनाची, व्यथाची। गोरगरिबाला आरक्षण कशासाठी लागतंय? गरजवंत गरीब मराठा आहे, बिचारा खूप हालाकीनं कष्ट करतो, त्याच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, परंतु हे तसे संवाद करत नाहीयेत। आता आमची काय चूक? आम्ही काय त्यांना येऊ नका म्हणलो का? 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, त्याच्यात 2 महिने झाले स्वतः मी देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन करून सांगितलं होतं की साहेब आम्हाला गरीबाच्या व्यथा मांडायच्या, कधी सांगितलं होतं? कधी तुमचं बोलणं झालं होतं फडणवीसांसोबत? मांडायचंय, तुम्ही आंतरवालीला या। 2 महिने उलटून गेले, 288 आमदार, मंत्री, 2 उपमुख्यमंत्री, आणि विशेष करून फडणवीस साहेबाला मी कधी बोललो नाही 2 वर्षात। स्वतःहून मी स्वतः फोन लावला त्यांना, आणि त्यांना फोन करून सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, घरांना मांडायचं, तुम्ही आंतरवालीला या, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये, तुम्ही 26 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, आम्हाला मुंबईला नाही यायचं। काय चूक आहे आमची? याच्यापेक्षा काय संयम धरू सांगा? चूक असेल तर 2 तोंडात चपला हाणा आमच्या। त्यावेळी काय झालं? पुढे काय झालं? त्यावेळी तुम्ही फडणवीसांना फोन करून हे बोललात, त्यांनी काय म्हणलं? त्यांनी काय उत्तर दिलं होतं? कुठं आले? नाही आले ना, मग माझी चूक काय? हेच मुंबईकरांना सांगतोय, महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतोय, मराठ्यांना पण तेच सांगतो मी, माझी काय चूक? आता मी नाही हटू शकत मागं, गरिबांच्या लेकराचा लढा आरक्षणाचा मी नाही हटू शकत। मी माझे सगळे प्रयत्न केलेत। परत कुणी मला उद्या म्हणलं असतं तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलले का? ते बोलायला पाहिजेत आंदोलकांना, कारण राज्याचे प्रमुख ते आहेत, मायबाप ते आहेत, पालकत्व त्यांच्याकडे, राज्यातली जनता त्यांचे लेकरासारखे आहेत, त्यांनी बोलायला पाहिजे, बाबा हो काय करा नाही तुमचं, काय शंका आहे, आपण सोडू। आम्ही बोललो साहेब माझ्या गरिबांच्या लेकरांचं मला आरक्षण महत्वाचं आहे। बरं, तुम्ही जरी मोठ्याच्या भूमिकेत असला श्रीमंतीच्या, आम्ही गरीब आहेत, आम्ही लहान बापाचे होतो तुम्हाला फोन करलो, आम्ही लहान बापाचे झालो तर कॉल केलाय की साहेब तुम्ही या, आम्हाला घरांना मांडायचं, मुंबईला नाही यायचं आम्हाला, पण तुम्ही नाही दिलं तर मला मुंबईला यावं लागत। तरी त्यांनी 2 महिने झालं काहीच केलं नाही। आता तारीख डिक्लेअर केलेली 4 महिने झाले,
आणि आम्ही त्यांना सरकारला विनंती केलेली 2 वर्ष होत आलेत. किती संयम धरू सांगा. नाही थांबू शकत मी मुंबईला येणार आहे, शांततेत येणार आहे, कुणाला दुखवायचा विचार नाही, आमचा इच्छा नाही, पण आरक्षण मी घेणार, आता सोडणार नाही. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती, राजकारण करून घरात बसू नका. लेकरा बाळ शापशिवाय देतील हो तुम्हाला. लेकरा बाळांचा वाटोळा करायचा अधिकार नाही. तुमच्या लेकरासाठी झटतोय मनोजराव. आणखी एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या वेळी तुम्ही मुंबईत आलेला होतात जीवनाची, त्यावेळी मुंबईच्या वेशीपर्यंत, सानपाडा, वाशीपर्यंत तुम्ही आलात, त्यावेळी नेमकं काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं याविषयी तुम्ही अधिक विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. त्यावेळी नेमकं तुम्हाला कागद जो देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काय तुम्हाला वचन देण्यात आलेलं होतं ज्याचं पालन झालं नाही म्हणून आता तुम्हाला परत यावं लागतंय, आणि मुळात त्यावेळी तुम्ही ते का मान्य केलं होतं? मुंबईचं पण सांगतो आणि इथून पण सांगतो की तुम्ही सविस्तर सांगा म्हणले म्हणून. एकदा आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर 2-4 महिन्यानं गिरीश महाजन साहेब आंतरवालीला आले होते. मंत्रिमंडळच पाठवलं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना पाठवलं होतं की आपले सुद्धा भाजपाचे मंत्री जा म्हणून. म्हणजे आज मी महत्वाचा विषय सांगतोय एबीपी माझाला. माझ्या लाखो लोक सुद्धा राज्यातले बघतायत की त्यांना पाठवलं होतं की नुसते त्यांचेच जाण्यापेक्षा आपले सुद्धा भाजपातले मंत्री गेले पाहिजेत. मग ते श्रेयाची लढाई असू शकते, काय असू शकतं मला नाही माहित. ते आले, त्यांना सांगितलं माझी मागणी मराठा आणि कुणबी एक हे मला पाहिजे. त्यांनी सांगितलं कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आम्ही कायदा पारित करायला तयार आहेत, पण आधार लागतो. पटलं आम्हाला त्यावेळेस. आडमोठे असतो तर पटून नसतं घेतलं. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, करू नका, तुम्हाला आधार मिळाल्यावर करा. आता 58 लाख नोंदी सापडल्या, 3 खंड तयार केलेत माननीय शिंदे साहेब समितीनं, सरकारला दिलेत. आता मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करायला तुम्हाला काय हरकत? कशामुळे वाटोळा करता लेकरा बाळाचं माझ्या? तेही केलं नाही म्हणून मी मुंबईला येणार आहे. दुसरं की वाशीत जे सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्यांनी. 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली. ती खूप मोठा विजय मराठ्यांचा त्यावेळेस झालेला आहे. कारण 2012च्या कायद्यात ते दुरुस्तीच करत नव्हते. कारण आम्हाला तर ओबीसीत आरक्षण घ्यायचंय, कायदा दुरुस्ती केल्याशिवाय होत नाही. म्हणून त्यावेळेस त्यांनी ती अधिसूचना काढली. 6 महिन्याचा वेळ मागितला अंमलबजावणीसाठी. त्यांनी ती 6 महिन्यात केली नाही. 1.5 वर्ष झाला आता. आमची फसवणूक झाली हे खरं आहे, पण वाशीत नाही. 6 महिन्यानं त्यांनी अंमलबजावणी केली नाही, तिथं आमची फसवणूक झाली. आमचं म्हणणं काय, ज्याची कुणबी नोंद निघाली त्यांचे सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, व्यवसाय एक म्हणून घ्या, पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या सोयरी जुळत्यात म्हणून घ्या. आमचा रोटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आमची धर्माची एक आहे, चालीरीती एक आहे. तुम्हाला जे लागते निकष ते पूर्ण आहेत. आणि बाकीच्यांचे सुद्धा 180 जाती घातल्या होत्या 1967ला ओबीसीच्या. त्यावेळेस त्यांचे सुद्धा सगळे सोयरेच आरक्षणात घेतलेत पुरे. आता 350-400 जात झालेत ना, हे सगळे सोयरेच आहेत त्यांचे, हे घेतलेत. फक्त व्याख्या बदलेली त्यांनी. काय व्याख्या केली? सगळे सोयरेच घालायचेत, पण कायद्याच्या शब्द वापरलेत, पोटजात उपजात. सगळे सोयरेच आत घेतले पोटजात उपजात म्हणून. मग आमचे सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून कसं काय जमत नाहीत? तसं म्हणून कसं काय चालत नाहीत? व्यवसायावर आधारित आरक्षण दिलंय. अर्ध्या कुणबी महाराष्ट्राला आहे आणि अर्ध्या मराठ्यांना नाही. आमचा आणि त्यांचा व्यवसाय पण एक आहे. का भेदभाव आहे हे मत मी नाही हटत. सगळ्या आमच्या राष्ट्र मागण्यात सगळ्याला पटलेल्या आहेत, फक्त द्यायचं नाही मराठा. मात्र जो दुसरा विषय तुम्ही नवी मुंबईचा सांगत होतात, त्यामुळे अजून एक प्रश्न आहे ज्याचं तुमच्याकडनं स्पष्टपणे उत्तर मिळावं अशी एबीपी माझाच्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे की तुम्हाला ही जी अधिसूचना दिलेली होती त्यावेळी एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन शपथ सुद्धा घेतलेली होती. मात्र तुम्हाला ते काही अजून आरक्षण मिळालेलं नाहीये आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काही काढत नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आणि तुम्ही फक्त फडणवीसांवरच टीका का करता असा एक प्रश्न विचारला जातो. याला तुमचं काय उत्तर असेल? तुम्ही खरं विचारलं, मी खरंच सांगणार. आणि पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की मी मीडियाच्या बांधवाला कधीच खोटं बोलत नाही, कारण त्यांनी आमच्या गरीबाचा लढाला उचलून धरलेला आहे. त्यामुळे मी खोटं बोलत पण नाही. माझ्या पोटात जे येते तोंडात असतं. मी गरीबाचं लेकरू आहे, शेतकऱ्याचं आहे. भाषा गावरान शेतकऱ्याची खेड्यापाड्यातली भाषा आहे. मी खोटं बोलत नाही. फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाही. कारण त्या माणसानं काम केलं, नोंदी पण शोधल्या, लागल ते 10% पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही, तरी पण त्या माणसाने काम केलं. का म्हणतो आम्ही? मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब. त्यावेळेस फडणवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही, हे शिंदे साहेबांनी जाहीर सांगावं. आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं? पण ठीक आहे, आम्ही तेवढे पुरतं ते मान्य केलं. चला ठीक आहे, तुम्ही फडणवीस साहेब म्हणतात तर आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला, दिलं सोडून. मग आता तुम्ही 8 महिने झाले
आता तुम्हाला कोण करून देत नाही, याचा अर्थ आता आम्हाला उत्तर मिळाले. त्यावेळेस शिंदे साहेबांना अजितदादाला काम करून दिलं नाही, हो. तुम्हीच करू दिलं नाही. आणि तुम्ही जर करू दिलं असतं तर तुम्ही आतापर्यंत आरक्षण दिलं असतं का? का दिलं असतं? तुम्ही आता मुख्यमंत्री आहेत, कारण तुम्ही द्या ना, त्यांना देऊन दिलं नाही. त्यावेळेचा आमचा शेक आता खरा ठरलाय. उलट मनोजराव काम करू दिलं नाही म्हणजे काय? जर मुख्यमंत्री पद असेल तर त्यांच्याकडे सर्वोच्च अधिकार असतात, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यांना एक उपमुख्यमंत्री काम करू देत नाही म्हणजे नेमकं काय? नाही, सामान्याला कळतं दादा, आपण बोळे नाहीत एवढे. सगळा कासराच त्यांच्या हातात होता. ते जरी उपमुख्यमंत्री असले तर वळवळ करायची टप्पर नव्हती कोणाची, आणि आज पण नाहीये. आज पण नाही, जाहीर सांगतो. आणि ते त्यांना पटतंय बी सगळ्याला. आमदार, खासदार, मंत्र्याला भेटतंय, सगळ्यांना पटतंय, अधिकाऱ्यांना पटतंय. कामच करू देत नाही तो माणूस. जरी असले ते, जरी काय म्हणते त्याला उपमुख्यमंत्री आहेत, तरी ते काम करून देत नव्हते. कासरा दोघाचा त्यांच्या हातात होता. वळवळ करू देत नव्हते, सांगा तेवढंच करायचं. आज तीच पोझिशन. हे चूक नाही, सगळ्यांना पटतं, पण कोणी बोलत नाही. आतून मात्र सगळे खुश आहेत. मी बोलतोय ते खरंय. ठीक आहे मनोजजी, दुसरा महत्वाचा प्रश्न की आता इथून पुढे कशा प्रकारे तुमची तयारी झालेली आहे याविषयी सांगा. आणि जे टायमिंग तुम्ही निवडलेलं आहे गणेशोत्सवाचं, गणेश चतुर्थीला तुम्ही निघताय आणि त्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही मुंबईत दाखल व्हाल, हे टायमिंग तुम्ही जाणीवपूर्वक निवडलेलं आहे की अगोदर तुम्ही तारीख निश्चित केली तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं गणेशोत्सव आहे वगैरे, असं काही घडलं? मी अस्सल मराठा आहे, अस्सल हिंदू आहे. मी नाही असले चाळ्या करत, खरंच नाही कळत. मी एबीपी माझाला प्रामाणिक सांगतो, मी असले डाव साधत नाही कधी. मागून वार करायची आपल्याला सवय नाही. 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली तेव्हा आम्हाला गणपती बाप्पा येणार आहेत माहीत पण नव्हतं बी. आमचा खरा उद्देश होता की 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण व्हायला लागले, किती दिवस थांबायचं म्हणून मुंबईला जायचं. आणि गणेश उत्सव असता मग काय झालं? आमचा धर्माचा सण आहे, आम्ही साजरे करतो खेड्यापाड्याने, आम्ही मोठे. उलट हे मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ग्रामीण महाराष्ट्रातला सुद्धा जनता आणि सगळे मिळून उत्सव मोठ्या थाटात साजरा करतायत. गणेश उत्सवाचा अर्थ काय? लोकमान्य साहेबांनी कशासाठी केला? की समाज एकत्र आला पाहिजे, बरं, अन्यायाविरुद्ध लढला पाहिजे. गणेश आपल्यावरती वारं करतोय, आपले अत्याचार करतोय, अन्याय करतोय, आपल्याला बळकायला लागलाय, याच्या विरोधात उठाव झाला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात. म्हणून आम्ही काय करतोय? बाप्पाचा आशीर्वाद घेऊन. गोरगरीब मराठ्यावर अन्याय होतोय, आरक्षण द्या म्हणून येत. त्यात काय एवढं वाईट वाटतं? बाप्पाच्या आशीर्वादाने ही तुमची लढाई सुरू आहे. मनोजराव, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. गेल्या वेळी ज्यावेळी तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये एक रस्ता द्या, एबीपी माझाशी गेल्या आठवड्यात तुम्ही ज्यावेळी बोलला होता त्यावेळी तुम्ही एक भीती व्यक्त केलेली होती की काहीतरी दगाफटका होऊ शकतो, काहीतरी अस्वस्थता माजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हा संशय तुम्हाला अजूनही कायम आहे का? आणि त्या दृष्टीने तुम्ही काय आवाहन करताय? कायम आहे. त्यांनी षडयंत्र रचलंय, आंदोलन हाणून पाडायचं, त्याच्यात दंगल गाडवायची. कायम संशय आहे, शंका यायला लागली आम्हाला. बरं, पण आम्ही भेणाऱ्यातले नाहीये, कारण आम्ही लोकशाहीला मानणारे शांततेत चाललेलो आहेत. अंगावर गोळ्या जरी झाडल्या तरी मनोज जरांगे आझाद मैदानाला जाणार, आरक्षणच घेणार, समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे, पण हटत नाहीये. कारण पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला, मराठे मुंबईत यायला लागले, ते म्हणजे पोलीस बघून घेतील, म्हणजे धमक्या द्यायला काय तुम्ही आम्हाला? पोलीस बघून घेतील म्हणजे राज्याचे प्रमुख आहेत तुम्ही, लेकरायचे खेड्यापाड्यातले शेतकऱ्याचे. एखादा अर्धा शब्द बोलतेत, येतेत, समजून घेणं जबाबदारी तुमची. मुरबी राजकारणी आहेत तुम्ही, तुम्हाला हे शोभतं का असली भाषा बोलायला? ओबीसीच मी लढा लढणार, मराठ्यांनी नाही का मतदान केलं, त्यामुळे मराठ्यात अस्वस्थता आहे. मराठी चिडलेत, अरे आम्ही मतदान केलेलं असून सुद्धा आमच्या लेकरा बाळाला तुम्ही आरक्षण देत नाहीत म्हणजे काय? तुम्ही कसं काय म्हणता आडू म्हणून? त्याचा अर्थच तो होतोय. आम्ही शांततेत आंतरवेळेस बसला असून धोपटला आम्हाला तुम्ही गोळ्या घातल्या, का शंका येऊ नये आम्हाला? मी शांततेत येणारे 29ला मुंबईत दिसणार. माझ्या पोराला डावताय सुद्धा नाही कोणी अजिबात. काठी जरी डावली राज्यात पुरे 15 रस्ते सुद्धा बंद राहतील. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला सांगतो, घरात झोपू नका, मुंबईला निघा. राजकीय नेत्यांनी सुद्धा जातीचं रक्षण करा. जात तुम्हाला माफ करणार नाही जर जातीच्या मदतीला आला नाही तर. जात संकटात सापलेली, मी तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. राजकारणी मराठीने सुद्धा घरात बसायचं नाहीये. जर पोरांवरती हल्ला फिल्ला तिथं घडून आणला तर राज्यातला सगळा मराठा राजकारणासहित उठले पाहिजेत, नाही तर जात तुम्हाला माफ करणार नाही. जात जर मोडली ना पुन्हा उठणार नाही, ध्यानात ठेवा. जातीमुळे तुम्हाला किंमत आहे, आणि त्या जातीवर जर उलटात आल आणि मदतीला येणार नाहीत तर जात आणि पोरं कधीच माफ करणार नाहीत. आणि मराठ्यांनी घरात झोपायचं नाही भ्याकाडासारखं, रस्त्यावरती यायचं लोकशाही मार्गानं, सगळ्यांनी मुंबईत घुसायचं.
अस्सल मराठ्यांची अवलाद खानदान घरात झोपूच शकत नाही यावेळेस, कारण निश्चित. निर्णायक टप्प्यात आंदोलन आहे आणि शेवटची लढाई मुंबईत या ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या डोक्यावर गुलालच टाकणार. निश्चितपणे धन्यवाद मनोज जरांगेजी, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या तुमच्या सगळ्या मोहिमेसाठी. याचं दोन्ही बाजूचं कव्हरेज माध्यम समूह म्हणून आम्ही करत राहू. तुम्ही धन्यवाद 0 आवरसाठी दादासाहेब, वेळ धन्यवाद. दिलात आणि आपली बाजू स्पष्टपणे मांडली त्याबद्दल खूप खूप आभार.